नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जर विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये MBBS करायचं असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जे काही MBBSचे कॉलेजचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाइज फीस भरावी लागते। ती फीस किती भरावी लागते ही संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारच्या कॉलेजला लागल्यानंतर आपल्याला साधारणतः किती खर्च MBBS करण्यासाठी येऊ शकतो याचा एक अंदाज तुम्हाला नीट परीक्षेच्या आधी या व्हिडिओमधून तुम्हाला येईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थी आणि पालकांनी आजही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा। या YouTube चॅनलवरून तुम्हाला नीट 2024 ची परीक्षा होईपर्यंत त्यानंतर संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया होईपर्यंत अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या YouTube प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे MBBS फी स्ट्रक्चर इन महाराष्ट्र, याविषयी आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला फी स्ट्रक्चर डिस्कस करण्यापूर्वी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज किती आहेत आणि त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करावं लागेल। कारण काही प्रकारचे कॉलेज MBBS असे आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत। असे कॉलेजेस कोणते त्याही बद्दल आपण आता पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 4 प्रकारचे MBBS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, त्याच्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो ते, त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटीचे MBBS कॉलेजेस आहेत, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक एम्स कॉलेज आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये गृहीत धरावं लागेल। यापैकी हे जे काही 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, यांच्या 85% सीट ह्या स्टेट कोट्यामार्फत महाराष्ट्र शासनाला भरण्याचा अधिकार आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या उर्वरित 15% सीट केंद्र शासनामार्फत केंद्र शासनाच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या उर्वरित 15% सीट महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंटच्या सीट असं म्हणतो त्यामार्फत भरल्या जातात। यानंतर हे जे काही 2 आहेत डीम युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया एम्स इन्स्टिट्यूट जे आहेत यांच्या संपूर्ण सीट भरण्याचा अधिकार ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे। सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी मार्फत यांच्या सीट भरल्या जातात। तर आता आपण पाहूयात की साधारणतः ह्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा जर नंबर लागला तर विद्यार्थ्याला कमीत कमी किती खर्च येऊ शकतो आणि जास्तीत जास्त MBBS करण्यासाठी पर इयर किती खर्च येऊ शकतो त्याबद्दल डिस्कस करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण फक्त ट्यूशन फीस घेणार आहोत। याच्यामध्ये हॉस्टेल आणि मेसचा उल्लेख किंवा हॉस्टेल आणि मेसचं कॅल्क्युलेशन आपण याच्यामध्ये केलेलं नाही। फक्त पर इयर ट्यूशन फीस बाबत आपण डिस्कस करणार आहोत। सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस पासून। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला 31 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी आपण एका गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची फीस कॅटेगरी वाइज पाहणार आहोत। यावरून तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्र राज्यामध्ये जर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला आपला नंबर लागला तर त्या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला पर इयर किती खर्च म्हणजे ट्यूशन फीस त्या ठिकाणी भरावी लागेल। आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारी जी काही फी स्ट्रक्चर आहे ते आपण 2023च्या फी स्ट्रक्चरनुसार घेतलेलं आहे। तुम्ही 2024ला ॲडमिशन घेणार आहात, तुमचा अकॅडमिक इयर 2024-25 असणार आहे। 2024च्या फी स्ट्रक्चरमध्ये यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो। आपण यामध्ये 2023ची फी स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत। याच्यामध्ये थोडाफार प्लस मायनस त्या ठिकाणी होऊ शकतं। सुरुवात करूयात गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसपासून। महाराष्ट्रातील एक गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची फीस आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। BJ मेडिकल कॉलेज पुणे, महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्याचं स्वप्न असतं, अतिशय चांगलं मेडिकल कॉलेज म्हणून याच्याकडे विद्यार्थी पाहत असतात। तर BJ मेडिकल कॉलेजची फी स्ट्रक्चर आपण डिस्कस करताना कॅटेगरी वाइज डिस्कस करणार आहोत। BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी 2023ची ओपन कॅटेगरीची ट्यूशन फीस 1,25,700 पर इयर इतकी राहिलेली आहे। EWS आणि EBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 62,825 इतकी फीस राहिलेली आहे। त्यानंतर उर्वरित कॅटेगरी म्हणजेच SC, ST, OBC, VJ, NT या ठिकाणी BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी 10,000 पर इयर इतकी फीस राहिलेली आहे। या फीसवरून तुम्ही अंदाज बांधू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुमचा MBBS ला नंबर लागला तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाइज पर इयर किती फीस भरावी लागणार आहे।
त्याच्यानंतर आपण डिस्कस करूयात महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो, याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यासाठी म्हणायचं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप मार्फत फीस काही रिटर्न केली जाते. विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्धीच फीस त्या ठिकाणी कॅटेगरीच्या भरावी लागते. त्यामुळे या कॉलेजला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससुद्धा म्हणतात. तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये MBBSसाठी सध्याच्या घडीला 22 असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये आणखी 2024मध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु आपण सध्याच्या याच्यावर व्हिडिओ बनवत असताना महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला 22 सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहे महाराष्ट्रातली यांची फीस ही कॉन्स्टंट नसते. ही फीस काही कॉलेजला खूप जास्त प्रमाणात आहे, काही कॉलेजला थोडी लो पण फीस आहे. त्यामुळे आपण लोएस्ट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज फीस आणि हायेस्ट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज फीस असं सुद्धा पाहणार आहोत. तर महाराष्ट्राचा विचार केला तर लोएस्ट फीस असणारे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणकोणते आहेत, तर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे कमी फीसचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे सुद्धा कमी फीस असणारे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर हे सुद्धा कमी फीस असणारं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रातलं. त्याच्यानंतर ACPM धुळे हे सुद्धा कमी फीस असणारे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्रातले. त्यापैकी एका कॉलेजची फीस आता आपण डिस्कस करूयात कॅटेगरी वाईज. तर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या ठिकाणची आपण कॅटेगरी वाईज फीस डिस्कस करणार आहोत. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 6,36,363 इतकी फीस होती पर इयर. EWS/EBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 3,50,000. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3,18,181. विजे आणि NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 63,637 आणि SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,500 इतकी फीस पर इयर या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे लोएस्ट फीस असणारे कॉलेज आपण डिस्कस केलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये काही हायेस्ट फीस असणारे सुद्धा सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पैकी आपण उल्लेख करायचा असेल तर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे हे हायेस्ट फीसचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यानंतर वेदांता मेडिकल कॉलेज पालघर ह्या कॉलेजची एक कंडिशन आहे, इथे संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच फीस असते. या ठिकाणी वेदांता पालघर या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतंही कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही. नियरली 17 लाख पर इयर संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फीस भरावी लागते. एक हायेस्ट फीसचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज आपण त्याला म्हणू शकतो, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतेही कॅटेगरीचे बेनिफिट दिले जात नाहीत. महाराष्ट्रातल्या जेवढ्या कॅटेगरीज आहेत तेवढ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जवळपास 17 लाख पर इयर इतकी फीस 2023ला होती. 2024मध्ये याच्यामध्ये आणखी काही वाढ होऊ शकते. त्यामुळे ह्या वेदांता पालघर कॉलेजची जी काही फीस आहे ही संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टंट असल्यामुळे याची फीस डिस्कस न करता आपण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची फीस डिस्कस करणार आहोत हायेस्ट फीस या सेक्शनमध्ये. तर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 12,36,956 पर इयर फीस. OBC/EWS प्रवर्गातील किंवा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 6,18,478 इतकी फीस. SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 0 फीस. VJ/NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,85,544 इतकी फीस आपल्याला पाहायला मिळते. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जी काही फीस आहे ती जर तुम्ही ऑब्झर्व केली तर ओपन कॅटेगरीच्या अर्धी फीस OBC आणि EWS प्रवर्गातील मुलांना साधारणतः भरावी लागते. NT प्रवर्गात जे विद्यार्थी येतात त्यांना जवळपास 10% फीस इतकी असते. आणि SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना काही कॉलेजला ट्युशन फीस 0 असते, काही कॉलेजला नॉमिनल फीस त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागते असं आपण पाहतो. तर हे होते महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे म्हणतो, ज्याची काउन्सिलिंग प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटमार्फत 85% स्टेट कोटा या नावाखाली होते, ते आपण डिस्कस केलेलं आहे. आता आणखी महाराष्ट्रामध्ये कॉलेजचे 2 प्रकारचे कॉलेज आहेत ते उरतात. एक आहे डीम युनिव्हर्सिटी आणि एक आहे एम्स. डीम युनिव्हर्सिटी हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठलीही कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत. या ठिकाणी थोडेसे कमी मार्क्स असेल तरी विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं, पण यांची फी जी आहे ती सर्वात हायेस्ट फीस असते. या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकसारखीच फीस त्या ठिकाणी भरावी लागते. तर डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये MBBSसाठी सध्याच्या घडीला 13 आहेत. तर आपण डिस्कस करूयात की कमीत कमी फीस कुठे आहे आणि जास्तीत जास्त फीस कुठे आहे. पहिली डीम युनिव्हर्सिटी आहे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज. हे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज हे पुणे या ठिकाणी आहे आणि हे फक्त गर्ल्स म्हणजेच वुमन्ससाठी राखीव आहे.
महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव कॉलेज आहे जे फक्त मुलींसाठी राखीव असलेलं आहे MBBS साठी। परंतु यांच्या ज्या काही सीट आहेत ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंग मार्फत भरल्या जातात, सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही सीट राखीव ठेवल्या जात नाही, संपूर्ण देशभरातले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ही ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून डीमच्या 100% सीट त्या ठिकाणी भरल्या जातात। इथे महाराष्ट्रातला विद्यार्थी किंवा अदर स्टेटमधून फॉर्म भरणारा विद्यार्थी हा सारखाच असतो, इथे कुठल्याही प्रकारचं सीट रिझर्वेशन विद्यार्थ्यांना मिळत नाही। तर आपण डिस्कस करूयात की सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज पुणे जे वुमनसाठी राखीव आहे, पर इयर फीस साधारणतः 10 लाख पर इयर फीस या ठिकाणी भरावी लागते। त्याच्यानंतर आहे प्रवरा इन्स्टिट्यूट लोणी, या ठिकाणी हे कॉलेज आहे नगर जिल्ह्यामध्ये। याची फीस डीम युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात कमी फीस म्हणून आपण त्याकडे पाहतो, जवळपास 17,50,000 पर इयर प्रवराची फीस आहे। आणि सर्वाधिक फीस आपल्याला पाहायला मिळते DY पाटील मेडिकल कॉलेजची, 27 लाख पर इयर पर्यंत ही फीस त्या ठिकाणी जाते। तर हे डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत संपूर्ण देशभरातल्या ह्या हायेस्ट फीसचे कॉलेजेस आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असेल तरी या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं, कारण यांची जी फीस आहे ती सर्वाधिक हायेस्ट त्यात असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यानंतर आपण डिस्कस करूया महाराष्ट्र राज्यातील जे एम्स आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एक एम्स आहे नागपूर या ठिकाणी, याची सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा याची सुद्धा ॲडमिशन घेण्याचा संपूर्ण अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे। याची सुद्धा काउन्सिलिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या MCC या वेबसाईटवरून होत असते। आणि एम्सची जी काही फीस आहे ती आहे 5,876, जवळपास 5,000 6,000च्या जवळपास पर इयर एमची फीस असते। यानंतर महाराष्ट्रामध्ये आणखी एक मेडिकल कॉलेज आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी आहे। आर्म फोर्स मेडिकल कॉलेज याविषयीची डिटेल व्हिडिओ जे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे हे आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून सर्व्हिस देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे ॲडमिशन त्या ठिकाणी होतात। या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचं संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारची असते, या संपूर्ण कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस पूर्णतः वेगळी आहे। आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसाठी जे काही सिलेक्शन आहेत याची प्रोसेस पूर्णतः वेगळी आहे। आर्म फोर्स मेडिकल कॉलेजविषयी डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदरसुद्धा बघितलेला आहे। या व्हिडिओची लिंक आर्म फोर्स मेडिकल कॉलेज विशेषतः या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। त्याचबरोबर आपण संपूर्ण देशभरातील जेवढे एम्स आहेत त्याच्या कट ऑफ विषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी यूट्यूब चॅनलवर जाऊन कालचा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतात। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज साधारणतः खर्च महाराष्ट्रामध्ये MBBS करण्यासाठी येऊ शकतो। आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये BAMS करायचं असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो। त्यानंतर अगदी BHMS फिजिओथेरपीपर्यंत महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर साधारणतः कॉलेज वाईज किती खर्च येऊ शकतो याविषयी डिटेल डिस्कशन घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे काही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यांची कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर जे आहेत ते आम्ही आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी अजूनही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता, त्यामध्ये रजिस्टर करू शकता। शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर येणारी नीट संदर्भातली जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळं तुम्ही अद्यापही डाउनलोड केलं नसेल तर आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। तुर्तास आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।